हात घालतोय. अतिशय सुंदर वातावरणामध्ये माझा हा कोकणी महोत्सव चालू आहे. काही सेलिब्रिटी येतात, त्यांचा सन्मान आयोजकांकडून होणं गरजेचं आहे, कारण ते आमंत्रित सेलिब्रिटी आहेत. त्यामध्ये आमचे एक भजन रसिक नक्कीच बोलले, त्यांच्यामुळे त्यांच्या भावना कदाचित दुखल्या असतील, पण ठीक आहे. काय होतं, काही लोकांना आपला कोकणी माणूस असा आहे जुना जाणता की त्याला भजनाशिवाय काहीच नको आहे. मग ते भर रंगमंचात किती मोठा सोना त्याला खायला हवा, पण त्यांना भजनाशिवाय काय दिसणार नाही, बरं की नाही. ते पूर्वीचा असा जाणता रसिक भजनी श्रोता होता. आताही माझा भजनी श्रोता आहे. बुवा म्हणाले की आज महिला रसिक, बुवा महिला रसिक हा पहिल्यापासून लाभलेला आपल्याला, बरं की नाही. आणि बुवा काय सांगताय की बुवा कुणाच्या उंचीवरून बोलायचा नाही, कुणाच्या रंगावरून बोलायचं नाही. हा गुलाम आज फेटा बांधलाय म्हणून काय बोलत नाही, नाहीतर डेली ह्याची नाटके स्वतःच्या टाकल्यावरून विमानतळ किती लोक खेळत होती, किती सरकत होती. माझ्या ढेंगाकडून कोण जाणार, तो घाटकोपर, तो कळवा, तो ठाणे, ही नाट्य झाली नाही बुवा. त्यामुळे सांगायची गरज नाही. काय म्हणतो सांगणार, कुणाच्या ढेंगावरून बोलायचं नाही, की कुणाच्या जाती भेदावरून बोलायचं नाही. अरे सगळा करून भागून धागलाय ना, आता देवपूजेला लागलाय पुजारी बुवा. असो, पण काय गुणी आहे, बुवांबरोबर बारीक असताना मजा येते, कुठलं दडपण नसतं मुळात बुवा, बरं की नाही. त्यामुळं एवढा अभ्यास करायची गरज नाही. भारी भारी 2 ते 3च गाणी घेणार, त्याच्यामुळे पुढचा काही घ्यायची गरज नाहीये. पण या ठिकाणी अनेक सर्व जाती धर्माचे आपले बांधव आहेत. ज्या छत्रपती शिवाजी राजानं आपल्याला जगायचं कसे शिकवलं, त्याच इंद्रयानं आपल्याला या भारताची राज्यघटना जेव्हा लिहिली, तेव्हा प्रत्येक तळागाळातील माणसानं उंच मानेनं कधी जगेल, जेव्हा तो शिक्षणाकडे वळेल. आणि शिक्षणाचं महत्व ज्योतिबा शाहू फुले यांच्यापासून आलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनं भारताची राज्यघटना लिहिली. तो छत्रपती शिवाजी राजा आणि हा भीमराय हे असे 2 राजे होऊन गेले की त्यांनी जोपर्यंत पृथ्वीवरती चंद्र सूर्य तारे, तोपर्यंत या 2 महान आत्म्यांची आठवण तुमच्या आमच्यामध्ये राहणार आहे. मगाशी फरमाईश होती, एक गाणं माझ्या छत्रपती शिवाजी राजांवरून आणि भीमरायावरून सादर करतोय, नंतर गजराकडे वळतोय. तबल्याला जरा बेस द्या मौली. हॅलो हॅलो. 2च राजे इथे जाजले, 2च राजे इथे गाजले त्या कोकण पुण्यभूमीवर. 2च
मोठा आणि आमचा भजनी श्रोता एवढा लांब बसला त्याच्यामुळे आम्हाला काय होतं अंदाज येत नाही. अक्षर प्रशस्त जागा आहे त्यामुळे छोट्या मोठ्या गाण्यासाठी तुमचा टाळ्यांचा प्रतिसाद आला की आम्हाला पण वाटेल की आमच्या बरोबर त्या बोलू, आम्हाला पण वाटेल बरं की नाही. आमचे निवेदक त्यांच्यापर्यंत खूप चांगलं काम करतात. सन्मान्य आमचे परममित्र वसंत गोलेकर यांच्याकडून आमच्या भजन मंडळासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशीच बरकत दे रे बाबा, बरं की नाही. बुवानी सांगितलं ओल्ड इज गोल्ड. पूर्वीचा जमाना कसा होता खरंय बुवा. जसं पूर्वीची भजनं, पूर्वीच्या आया बहिणी, पूर्वीच्या भजनाची भजनी बुवांची चॉईस वेगळी होती. आता कालाई तस्मै नमा, काळाप्रमाणे आपल्याला बदलावंच लागतं. पण किती जरी बदललं तरी आपली संस्कृतीचं जतन व्हायला पाहिजे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, बरं की नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संतांची भूमी नाहीये, बरं की नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संतांची भूमी नाही. आमच्या आया बहिणी जिवंत वृक्षाच्या पूजा करतात, बरं की नाही. वटपौर्णिमेला वडाची पूजा करणार. तुळशी वृंदावन एवढं शुद्ध आणि अगदी भक्तीचं प्रतीक तुळशी वृंदावन दारी असलं की ऑक्सिजन आतमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर, बरं की नाही बुवा. आणि भले भले रोग नाहीसे होणार. मग आमच्या मराठी मोळे सण एवढे दर महिन्याला वर्षाच्या कितीतरी आम्ही सणांची मोठी ही लिस्ट काढली की अगदी त्या गुढी पाडव्यापासून अगदी शेवटपर्यंत फाल्गुनापर्यंत किती सण असतात. पण तरी पण आम्हाला 31 पहिला पाहिजे. 31 ते ख्रिसमस. बघा तुळशीची पूजा करणं हे आपल्या धर्मात आहे, आपल्या संस्कृतीत आहे. वडाची पूजा करणं ही आपल्या संस्कृतीत आहे. पण आम्ही प्लास्टिकच्या झाडाची पूजा करायला लागलो, बरं की नाही. आमच्या पोरांना शाळेमध्ये येताना सांगणार बाबा लाल टोपी घालून ये, लाल टोपी, बरं की नाही. आमचीच पोरं अगदी आमच्या आई बापू अगदी पोरांना हौशीत करणार. पण त्या पोरांना अशी वक्तांनी सांगणं गरजेचं आहे की ज्या दिवशी 19 फेब्रुवारीला शिवजयंती असेल तेव्हा त्या गुरुजीला सांग माझा पोरगा लाल फेटा घालून येणार आणि लाल पगडी घालून येणार. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. संस्कृतीचं जतन नक्कीच व्हायला पाहिजे. वो आपले मुंबईचे पाहुणे आहेत त्यामुळे त्यांना जास्त काय बोलण्यात अर्थ नाहीये. मगाशी लवकर आले ते, पण गेल्या वेळेला काय दिव्यात बारी होती, पण ती उतरली नेमके कुठे ठाण्याला आणि असंच काळो बघावं आणि त्यांना जोरात 1 नंबरला लागली आणि अशी कोपऱ्यात जाऊन गावी कसा गावची त्यांना सवय ना. मुंबईमध्ये सार्वजनिक शौचालय काही जवळ त्यांना भेटला नाही ठाण्यात, त्याच्यामुळे ते आपल्या 1 नंबरचा विधी उरकाय घेतला. तेवढ्यात दुसरा आला एक हिंदी भाषिक, तो म्हणाला ओ भाई साहब इधर पकडती नाही, पोलीस पकडती नाही. वो बोलत नाही भाई इधर अपने आप को पकडना पडत आहे. असो छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतील. वावगा काय बोलणार नाहीये आणि बुवाना कमरे खाली बोलण्याचा प्रश्न येतच नाही. काय बुवा आणि मी उभा राहिला तर बुवा ऑलरेडी माझ्या कमरे खाली आहे, त्यामुळे काय प्रश्न येणारच नाही, बरं की नाही बुवा. असो एक फरमाईश आमच्या संतोष बर्वे यांनी टाकलेली की बुवा रामायण महाभारत पांचाळच्या गजराची झलक फक्त मारा. आणि या भारतीय जनता पक्षाचे शिलेदार आमचे संजयजी मोरे आणि या भारतीय जनता पक्षाचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय विक्रम केला आणि त्या संजय मोरे साहेबांच्या अगदी कर्तृत्वाची जाण असलेले हे कल्याण नगर आणि म्हणूनच ते गेली कित्येक वर्ष आज तुमच्या आमच्यामध्ये समाजसेवेचं काम करतायत. अगदी छोटा कार्यकर्ता पण त्यांचं काम एवढं मोठं आहे की एका आमदाराला सुद्धा लागेल अशी कामगिरी आमच्या संजय मोरेंची आहे. जोरदार टाळ्या संजय मोरेंसाठी होत्या. विधान भवनामध्ये नक्कीच त्यांची वर्णी लागू दे अशी श्री शंभूराजा चरणी आई भवानी चरणी प्रार्थना करतोय. एक फरमाईश पूर्ण करतोय आणि गजराकडे वळतोय. ले गई दिल मेरा मंचली, ले गई दिल मेरा मंचली, खली बली खली बली महाभारत घडलं
सामर्थ्य तुमच्या आमच्यामध्ये येण्यासाठी तेवढी तपश्चर्या पाहिजे. आणि म्हणूनच आजच्या या शुभ प्रसंगी काही जास्त वावगं बोलायची गरज नाहीये, पण आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आपण नवीन नवीन गोष्टी शिकलं पाहिजे. जसे बुवा अगदी नवीन आता बघा काहीतरी एक झलक अशा मारणार, बुवाचा आवाज पण जबरदस्त आहे, अगदी तार सप्तकात पोहोचतो. जसा शेतकर बुवा बोलणार हो तसा शेतकर बुवांना फॉलो करणार. एक दिवशी असंच झालं, शाळेवरती फलकावरती गुरुजीने लिहिलं होतं, हे पार्थ तव चापी मम चापी. काय लिहिलं? संस्कृतचा क्लास चालू होता आणि फळ्यावर लिहिलं, हे पार्थ तव चापी मम चापी. आणि पुजारी बुवांना उठवले, पुजारी याचा अर्थ सांग. बुवा लहानपणापासूनच हुशार, लहानपणी असतानाच हुशार. बुवानी विचारलं मिश्किलपणे, गुरुजी काय लिहिलंय? हे पार्थ तव चापी मम चापी म्हणजे कुरुक्षेत्रावरती श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोध करतायत हे वाक्य लिहिले संस्कृतमध्ये, त्याचा मराठीमध्ये अर्थ सांग. पुजारी बुवा म्हणाले, गुरुजी मला तेवढा काही जमणार नाही, मला जेवढा झेपेल तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करू का? गुरुजी बोलले, बिंदास सांग. हे पार्थ तव चापी मम चापी. पुजारी बुवा म्हणाले की श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू असताना श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोध करतायत? हे पार्थ तव चापी मम चापी. की हे पार्था, हे अर्जुना, तव चापी मम चापी. सकाळपासून युद्ध करून आपण थकलेलो आहोत. आता एक काम कर, तव चापी मम चापी, तू चाय पी आणि मी पण चाय पिऊन घेतो, बाकीचा बघू नंतर युद्ध. संस्कृतीमध्ये अगदी बुवा एक दिवशी असं एका मुंबईला बुवा आलेले आणि एका ब्लॅक दरवाजावर लिहिलं होतं. बुवा नेमकं काय झालं? बुवानी तो वाचताना चुकीचं वाचला, पण बुवानी अख्ख्या गावभर तो केला. काय लिहिलेलं होतं? न ये न रूप न पाम्रधू. काय? ये न रूप न पाम्रधू. यांना रास केला. बुवाला वाटलं की हा संस्कृत श्लोक आहे आणि बुवाने अख्ख्या गावभर पाठत सांगितलं, ये न रूप न पाम्रधू. अख्ख्या गावाला कोणी अख्ख्या म्हणजे सगळे विद्वान लोक थकले, पण याचा अर्थ कोणालाच भेटत नाही. डिक्शनरी काढल्या, गुगल काढला, पण याचा अर्थ कोणाला शेवटी कळला नाही. शेवटी बुवा, आता बुवाना प्रश्न पडला की याचा नेमका अर्थ काय? बुवा पुन्हा मुंबईला आले आणि जिथे लिहिलं होतं तिथे ये ना रूप न पाम्रधू, ते त्या दरवाजाच्या मालक, जो दुकानाचा मालक होता, त्याला जाऊन विचारलं, अरे बाबा हे जे तू लिहिलंस याचा अर्थ मला काहीच समजत नाही, माझ्या गाववाल्याला नाही, माझ्या सगळ्या मित्र सरकार, अक्षरशः शेतकर बुवाला पण फोन केला, पण शेतकर बुवाला पण काही जमय नाही. ये ना रूप न पाम्रधू याचा अर्थ जरा सांगा. त्या दुकानदाराच्या लक्षात आलं. दुकानदाराने बुवाना धरला असा हातात आणि आतमध्ये हात धरला बुवांचा आणि दुकानाच्या आतमध्ये घेऊन आल्याने विचारते, वाचायला सांगितलं तर त्याचा अर्थ असा होता, बुवाने बाहेरून ते उलट होतं, त्याच्यामुळे त्याचा अर्थ काय होता? वाचता येत होते ये न रुक न पाम्रधू आणि आतून लिहिलं होतं धूम्रपान करू नये. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय? विद्वत्ता कुठे करायची? असो, गजराला हात घालतोय, ऐका साहेबांवरून सुंदर असा गजर आणि ह्या विधानसभेवरती आपल्या हिंदुत्वाचा फुगा फडकलाय. मंडळी, खरोखर आपल्या हिंदू सणांची जाण आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारतामध्ये आपला धर्म कसा जिवंत राहायला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीनं जो काही चंग बांधलाय आणि त्यासाठी प्रत्येक मराठी माणसासाठी असू द्या, प्रत्येक भारतीयांसाठी जे आपलं भारत देश म्हणजे हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्यासाठी जे त्यांनी किमया केलेली आहे ती विधानसभेवरती सुद्धा कसा हिंदुत्वाचा भगवा फडकला आहे का? जाईल तिथल्या अड्ड्यावर आहे मथुरची आहे हवा, जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या मथुरची आहे हवा. राहुल पाटील करतोय दावा, बिंदास